नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या उपसमितीसह मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती देण्यात आली. मनोज जरांगे यांनी सरकारची सर्व भूमिका ऐकून घेतली. त्यानंतर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली. तसेच आपल्या सगळे सोयरे शब्दांचा सरकारने चुकीचा अर्थ काढला असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. तसेच कुणबी नोंदी शोधताना काही जातीयवादी अधिकाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात असल्याची तक्रार देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेला संप काल रात्री मागे घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ट्रक चालक पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार असल्याची बातमी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण कालपासून संपूर्ण देशभरात या संपाच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरुवात झाली होती. मुंबईतील सर्वच पेट्रोल पंपावर मंगळवारी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला समस्या येत होत्या. संपूर्ण मुंबापुरीत हे चित्र होतं. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल मिळणार नाही हे लक्षात येताच मोटार चालकांनी लगेच टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला. परिणामी काही पेट्रोल पंपावर काही तासात आउट ऑफ स्टॉक झाला. पुणे शहरात उघड झालेले इसिस मॉड्यूल प्रकरण देशभर गाजलं. पुण्यातून सुरू झालेल्या इसिस मॉड्यूलमधील अतिरेक्यांसंदर्भात धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. इसिस मॉड्यूलमधील हे दहशतवादी उच्च शिक्षित होते. त्यातील एकाला तब्बल 31 रुपयांचं पॅकेज होतं. साताऱ्यातील जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी झाली. या दहशतवाद्यांनी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडण्याची योजना तयार केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुंबईतील भायखळ्यातील रहिवासी तबीर सिद्दीकी यांच्यासह 6 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. गौतम अदानी मुंबई आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीला सिंगापूरसारखं करणार आहे. त्यांच्या कंपनीला आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या विकास कामाचं कंत्राट मिळालं आहे. धारावीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अदानी समूहाने जगातील नामवंत आणि निष्णात कंपन्यांना सोबत घेतलं आहे. त्यासाठी नियोजन आणि सुरेख आखणीचं काम करण्यात येत आहे. मुंबईत अर्ध्याहून अधिक लोक झोपडपट्टीत राहतात. अदानी समूह धारावीचे रुपडे पालटणार आहे. येथे लाखो लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. हा एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. भविष्यात झोपडपट्टींचा विकास करण्याचे एक मॉडेल ठरणार आहे. त्यांच्या पुनर्विकासाचा हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजप देशातील सर्वात मोठा आणि बलाढ्य पक्ष ठरला आहे. केंद्राबरोबरच देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता आहे. 10 वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळे भाजपामध्ये येणाऱ्यांचा ओढा अधिक वाढला आहे. अनेक पक्षातील नेते भाजपामध्ये येत आहेत. भाजपाकडूनही या नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. पण आता प्रवेश देताना चाळणी लावण्यात येणार आहे. यापुढे भाजपामध्ये कोणालाही थेट प्रवेश मिळणार नाही. समितीच्या परवानगीनंतरच बाहेरच्या पक्षाच्या नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही हे ठरवण्याचा अंतिम अधिकार या समितीलाच देण्यात आला आहे.